म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. भजे व्रजे कमंडनं, समाप्त पापखंडनं, स्वभक्त चित्तरंजनं, तदेव नन्दनन्दनं, जगोषवर्धनं, गुणाधवे आनन्दरंगसागरं, नमामि कृष्णसागरं. पदारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्देन विनिवेदनं, पदारपदारपुटीतयानं, बालकुन्दं उन्नादनं. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. नमो सद्गुरु तुकया जानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जय मुदिले आदरे पांडुरंगे, विमानस केले प्रयाणानंदी. तनु मानवी दिव्य रूपी सकेली, नत्यानिती दिव्य लोकाधिदेवी. नमो ज्ञान देवा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. भक्ती मंगलते ज्ञान दानाधिनाथी, नमस्कार ज्ञानेश्वराची, नमस्कार ज्ञानेश्वराची. संपाद ज्ञानंच विधाय भक्ति विरोधितोये, समाधिराज वैराग्यवन्तं, सुविचारयुक्तं नमामि योगं. शिरसा गुरुं नमामि योगं, शिरसा गुरुं नमामि योगं, शिरसा गुरुं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 देव श्री तुकाराम 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 नाम घेता कापिय. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, तारियेल्या दैशाला ह्या. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रथम दिवसाच्या मंगल प्रकरणातील सायंकाळच्या सदरामधील हरिकीर्तनाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचे एक काळचे कट्टर विरोधक आणि तुकोबरायाचं महात्म्य कळाल्याच्या नंतर कट्टर समर्थक झालेले दशग्रंथी पंडित रामेश्वर भट्ट वाघुलीकर यांचा हा 4 चरणाचा अभंग असून संत नाम संकीर्तनाचा महिमा फलासहित प्रतिपादन करत असताना रामेश्वर भट्ट वाघुलीकर यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तनाकरता घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, काही गुरु असतात, काही श्रीगुरु असतात, काही सद्गुरु असतात, पण जगद्गुरु मोजकेच असतात. श्रीगुरु वेगळा, सद्गुरु वेगळा, गुरु वेगळा आणि जगद्गुरु वेगळे. काही गुरु असतात, काही श्रीगुरु असतात, काही सद्गुरु असतात, पण जगद्गुरु एकतर वसुदेव सुतम देवम कंस चानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आहे. जगद्गुरु भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य आहे. जगद्गुरु दक्षिण काशी पैठण निवासी नाथबाबा आहेत. तसे जगद्गुरु म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा सदेह वैकुंठ गमनाचा सोहळा तुकाराम मंदिर श्री क्षेत्र गाव आडस तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार कृपाळू अशा समग्र लक्षणाने ज्यांचं जीवन संपन्न होतं ते गुरुजी आपण सर्व ज्यांना गुरुजी म्हणून ओळखतो ते ज्ञानोबा महाराज तिरकी गुरुजी. गुरुजींनी चालू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव गेली 99 वर्ष होऊन गेलेत आणि हे शतकपूर्ती अर्थात 100वे वर्ष आहे. म्हणजे 8 तप पूर्ण करून 9व्या तपपूर्ती सोहळ्याकडे वाटचाल करणारा हा दिव्य असारा कीर्तन महोत्सव आहे. या उत्सवाचं नाविन्य हे आहे, रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबरायाला नेण्याकरता येतात. आपल्याला सर्वांना कल्पना आहे. पाहुणे घरासी आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार खूप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांदिलेल्या कन्या मुखशुद्धी तुळशीदळ तुका म्हणे मी दुर्बळ. परमात्मा पांडुरंग जगद्गुरु तुकोबरायाला घेण्याकरता येतात. त्या पांडुरंग परमात्म्याने जगद्गुरु तुकोबरायाकडे दिलेला जो धर्मध्वज आहे तो धर्मध्वजाची स्थापना तुकोबराय नांदुरकीच्या वृक्षाच्या ठिकाणी करतात. आणि तोच धर्मध्वज 375 वर्षानंतर आपल्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आणि आपल्या श्री क्षेत्र आडस गावामध्ये या ठिकाणी आज आलेला आहे. मला वाटतं आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. जो जेथीचे गौरव नेणे तयाचे ते बिंगुळवाने अप्रसंगतेने तू म्हणावाच की ज्याला ज्याचा गौरव कळत नाही त्याला त्याचं महत्व नाही, पण आपण सर्वजण भाग्यवान आहात. जगद्गुरु तुकोबरायाच्या धर्मध्वजाची किंमत आपल्याला कळालेली आहे. त्यामुळे सर्वच जण आबाल वृद्ध तन मन धनाच्या सहकार्यातून या भागवत धर्माच्या ऋणातून उतराई होण्याकरता आपल्या अंतकरणाची कृतज्ञता प्रगट करण्याकरता आपण सर्वच महानुभाव या ठिकाणी उपस्थित आहात. भव्य दिव्य स्वरूपाचा हा शताब्दी शतकपूर्ती सुवर्ण महोत्सव आहे. यामध्ये सकाळी वारकऱ्याचं निधी ध्यासन असणारी काकड आरती, नंतर जगद्गुरु तुकोबरायाचा गाथा म्हणजे पंचवेद सोनोपंत मामा दांडेकर ज्याला तुकोपनिषद म्हणायचे असं एक प्रकारचं 4 वेदाचे केलेशी विवरण अर्थही गहन करून या किंवा वेदाचा तो अर्थ मासेच ठावा येरानी भावा बहार माता वाचा बोलू वेद नीती करू संती केली ते अशा असणारा जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंग गाथेचं गोड असणारं पारायण आहे. तदनंतर 2 सत्रामध्ये कीर्तन आहे. कीर्तन सांग होय अंग हरिरूप ब्रह्मभूत काया हो तसे कीर्तनी भाग्यतरुणी देवायचा. नामदेव महाराज म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञान दीप लावू जगे. सकाळच्या सदरामध्ये आणि सायंकाळच्या सदरामध्ये 2 सत्रामध्ये कीर्तन आहे. 2 सदरामध्ये आपलं गाथा भजन आहे. म्हणजे एक गाथ्यावरील वारकरी पद्धतीने असणारं भजन आणि सायंकाळी संगीत भजन असं 2 प्रकारची भजन आहेत. वारकऱ्याची संध्या असणारा हरिपाठ आहे, हरिजागर आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्ञानदान आणि अन्नदान दोन्ही माध्यमातून चालू असणारा हा दिव्य असा सोहळा. या सोहळ्यामधील सकाळची
धर्मध्वजाचीच मिरवणूक असल्यामुळे आजच्या दिवशी सकाळच्या सदरातलं आपलं पहिलं कीर्तन झालं नाही, पण सायंकाळच्या सदरातलं हे पहिलं कीर्तन आहे. आणि पहिलं कीर्तनाचे आजचे यजमान आमचे मित्र हरिभक्त परायण आमचे अशोक दादा शेंडगे समोर आहेत. हे एक क्षेत्रामध्ये काम करणारे आणि त्यातलं मलाही फारसं माहिती नाही, पण त्यांच्या सांगण्यावरनं अगदी महाराष्ट्र बँक असेल, आणखी काही बँका असेल, म्हणजे पदवी जरी लहान असली तरी कार्य मात्र त्यांचं महान आहे. बऱ्याच वेळेला आपल्याही क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला विशारद काही माहिती नसतं, पण विशारद लोक त्यांचे चरण धरतात असे ते विशारद असतात. तसं त्यांच्या जीवनामध्ये घरची काही अनुकूलता नसल्यामुळे आणि धन खर्च करण्याची त्या काळातली घरातली दानत नसल्यामुळे त्यांना ती पदवी जरी संपादन करता आली नाही तरी असे अनेक पदवीधर त्यांच्या चरणापाशी आज वास करतात. हा त्यांचा विशेष आहे. यापेक्षा फार मी काही बोलू शकत नाही. त्यांनाही अंतःकरणापासून त्रिवार धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी ज्यांनी सकाळचं अन्नदान सायंकाळचं अन्नदान आहे हे नंतर माझ्या लक्षात राहील नाही, मला सांगता येत नाही, म्हणून आरंभीच सूचना देतो. आज सायंकाळचे अन्नदाते मला वाटतं ऋषिकेश दादा शिनगारे यांनी सायंकाळचं अन्नदान केलेलं आहे. कारण कथेची सामुग्री देहावसनावरी नको जाऊ देऊ वंगा गात्री माझी पांडुरंगा असं म्हटलेलं आहे. ते अन्नदान फार महत्वाचं आहे. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून असं म्हटलेलं आहे. आणि आज त्यांनी भरपूर अन्नदान केलेलं आहे. त्यांच्या अन्नदानाच्या मानाने आपले श्रोते गुणीजन आपली संख्या जरा कमी आहे आणि याच्यातले सुद्धा अगोदरच घरी निघून गेल्याच्या नंतर त्यांचं ते अन्नदान व्यर्थ जाईल. म्हणून मायबाप तुम्हाला हात जोडून विनंती, कोणी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी आपल्या सर्वांना आरंभीच विनंती. येणाऱ्या मंडळीला तुम्ही सांगा. आता जे शेवटी येतील काही मंडळी इथपर्यंत येतील, म्हणजे अगदी जे विठ्ठल झाल्याच्या नंतर ते येतील, पण त्यांनाही सांगा की प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका अशी सर्वांना हात जोडून प्रार्थना आहे. हे कीर्तनाचं निमंत्रण बऱ्याच दिवसापूर्वी मुंबईला प्रवास करत असताना माझे मित्र श्रीनिवास महाराज जगताप, जे गुरुवर्य हरिभक्त परायण आमचे रामचंद्र महाराज तिरके यांचे परमस्नेही परममित्र आहे, ते माझेही मित्र आहेत. या दोन्ही मित्रद्वयाच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या समोर हा कीर्तन सेवेचा योग प्राप्त झालेला आहे. आणखी आता सगळीच धावपळ करणारी या ठिकाणी आहे, पण काय आहे, कोणीतरी एखादी करंगळी लावायला मजबूत पाहिजे. इतरांनी काठ्या लावलाय की गोवर्धन उचलला जातो. आणि त्यात काही पायाखालचे दगड असतात. पायाखालचे दगड दिसत नसतात, पण इमारत मात्र त्यांच्यावरच उभी असते. मला वाटतं रामचंद्र महाराजांचं कार्य हेच आहे. ज्यांचं पत्रिकेमध्ये मी पाहिलं तर कुठेही उल्लेख नाही, पण कार्य मात्र महाराजांचं ते आहे. आणि आपणा सर्वांचं त्यांना तन्मन धनाच्या पासून सहकार्य आहे. अंतकरणापासून आपण सर्वजण सहकार्य करतात. जे करत आहे ते तर करणारच आहे, पण जे करत नसतील त्यांनी सुद्धा संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी असं म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी संपत्ती आणि भागवत धर्माविषयी धर्मकार्याविषयी दया असते, ती खर्च करण्याची दानद असते. म्हणजे आपल्या अंतकरणात ती सात्विक प्रेरणा होते. ते परमात्म्याची एक प्रकारची विभूती असतात. असे बरेच यजमान आहेत, बरेच अन्नदाते आहेत, बरेच जे पडेल ते सहकार्य करणारे आपण सर्वच मंडळी आहात, सर्वच करतच आहात. आणखी अत्यंत मनसोक्तपणाने आपण हे करा. कारण प्रपंचामध्ये आपण कितीही खर्च केला तरी एक वाक्य सांगून जातो. आमचे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू विठ्ठल बाबा घुले बाबा म्हणायचे, बुवा प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय. ज्याच्यात काहीही करा, कितीही करा, सोबत काहीही येत नाही, त्याचं नाव प्रपंच आहे. आणि ज्याच्यातलं कसंही करा, वाया काही जात नाही, त्याचं नाव परमार्थ आहे. येथे एक सिद्ध दिल्या अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केली या पूर्ण ऐसे महिमान या तीर्थीचे वा क्षेत्रीचे. अशा पद्धतीचा दिव्य योग शताब्दी महोत्सव बऱ्याच गावामध्ये आपण येतो जन्माला आणि आपण जातो. कारण हे तर आयुष्य शतगणले ते अर्ध रात्र काय. मुळात असं आहे का 100 वर्ष आयुष्य त्यातही अर्ध रात्रीत निघून जातं. हल्ली 60-70च्या पुढे कोणी जात नाही. फार झालं तर 50-85 पर्यंत 90 पर्यंत, पण शताब्दी पाहायला भेटणे ही दुर्मिळ आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. हा शताब्दी महोत्सव आपल्याला उघड्या डोळ्याने पाहायला भेटतो. विठ्ठल विठ्ठल त्यामध्ये कीर्तन म्हटले की सात्संगत हा कीर्तनाचा प्राण असतो. वक्त्याचे जसे ओढ बोलतात तसे वादकाचे बोट बोलतात. अत्यंत गोड मृदंगाचे दिव्य असे साथ करणारे हरिभक्त पारायण महेश महाराज आणि इकडल्या बाजूला हरिभक्त पारायण चैतन्य महाराज गोड असणारी मृदंगाची या ठिकाणी साथ करताय. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तने भरला, प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. अशी गोड सुरेल चाल गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करणारे, ज्यांनी पुढे चाल गायली ते हरिभक्त पारायण दिनेश गुरुजी आणि त्यांना साथ करणारे हरिभक्त पारायण अभिजित महाराज. त्यांनाही अंतकरणापासून धन्यवाद देतो. इकडे असणारे गान कोकिळ हरिभक्त पारायण ज्यांचं काल्याचे कीर्तन आहे शिवाजी बाबा
रामकृष्ण हरी. हा, मी तेच म्हणत होतो शिवाजी महाराज कोण आहेत. बरं, आपलंही दर्शन घडलं. इकडे असणारे हे दोन्ही गानकोकिळ मंडळी दत्ता महाराज आणि संतोष महाराज यांनाही अंतकरणापासून धन्यवाद. दोन्ही बाजूला असणारे चोपदार विनेकरी आमच्या संशिष्टीवाल्या दादांकरता एकदा टाळ्या वाजवा सुरुवातीला, कारण आतापासूनच आपण त्यांचं अभिनंदन करू म्हणजे 7 दिवस त्यांची जबाबदारी चांगली वाढेल. आता त्यांनाही अंतकरणापासून धन्यवाद. आणि मला वाटतं जवळपास 5-4 संस्थेतली आमची ही सर्व साधक मंडळी आहेत. कर्णा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात असं म्हटलेलं आहे, दे टोले जो बरी तप्त लाल लोखंड येईल आकारास मग कैशी ते झाल्यावरी थंड. लोखंड तापलेलं लाल बुंद असतं, त्याच्यावर आपण घनाचे घाव घातले की जसं पाहिजे तसा आकार त्याला देता येतो. आणि तेच एकदा का थंड झालं की घामाने घाव घालणारा थंड पडेल, पण त्याच्यात बदल होतो का? नाही. अर्थात तारुण्यामध्ये कुमार वयामध्ये कौमारी आचरित प्रज्ञान धर्मान भागवतानी असं म्हटलेलं आहे. तारुण्यामध्ये कुमार वयामध्ये परमार्थ करायचा असतो. याचा अर्थ उतर वयात करायचा नाही असं नाही, उतर वयात तर केलाच पाहिजे. कारण याच्याशिवाय काही थोडा बहुत लाग पाठ, खरा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट, जरी करणे असेल गोड शेवट. आपला शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबरा म्हणतात, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वराताचा. आपलाही शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तर आपण सर्वांनी परमार्थ केलाच पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांनी, माता भगिनीने. पण विशेषत्वाने तारुण्यामध्ये केला तर त्याचा अनंत पटीने अधिक फळ भेटतं. अनेक संस्थेमध्ये मला वाटतं जवळा असेल, आमला, हिंगणी आणि लाडगाव संस्थान आपलं वेदांत साधनास्थली अशा ठिकाणचे अनेक साधक या ठिकाणी उपस्थित आहे. पंचक्रोशीतील भजनी मंडळ आहे. आपलं तीर्थक्षेत्र आडस गावातील आहे. तर भोवतालची ज्या ज्या ठिकाणी गुरुजी ज्ञानोबा सिरके गुरुजी अर्थात गुरुजीने ज्या ज्या ठिकाणी परमार्थाचं बीजारोपण केलेलं आहे असे अनेक गावातील मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. विठ्ठल विठ्ठल. त्यांना गुरुजी म्हणण्याचं कारण फार ते शाळेवरचे शिक्षक नव्हते, पण 60 मला वाटतं जवळपास 80-90 विद्यार्थी त्यांनी असे घडवले जे पारमार्थिक क्षेत्रात काहींनी पदार्पण केलं आणि काहींनी शालेय शिक्षणामध्ये अत्यंत उच्च पदवीधर ते आहेत. हे गुरुजींचं कार्य आहे. दुसरं गुरुजीचं कार्य जर आपण पाहिलं तर त्यांचं काही शूर ओळखावं, रणी साधू ओळखावं मरणे. शूर रणांगणात ओळखला जातो आणि साधू हा अंतकाळात ओळखला जातो. जी पापी लोक असतात ते मरताना सुद्धा शिस्तीत मरत नाही, ते बेशिस्त होऊन मरतात. हे मला सिस्टम स्पष्टम तुम्हाला कळालं तर समजून घ्या, नाही तर सोडून द्या. अर्थात पापी लोक मरताना सुद्धा शिस्तीत मरत नाही आणि साधू कसा जातो हे आपल्याला कळत नाही. माऊलीची ओवी सांगतो मी, झाकले घटीचा दिवा नेहमी जे काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. ज्या वेळेला गुरुजी मला वाटतं हॉस्पिटलमध्ये होते, हरिभक्त परिणामचे रामचंद्र महाराज शिर्के यांचे गुरुजी यांचे वडील मला आता येताना बोलले, ज्या वेळेला ते हॉस्पिटलमध्ये होते डॉक्टरांनी सांगितलं आता ही माळ काढून टाका. आता एखाद्या पतिव्रता स्त्रीला म्हणावं माऊली तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाक तर तू जगशील नाही तर मरशील, काय म्हणेल ती? पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची गाती म्हणेल मी मृत्यू स्वीकारेल पण मी मंगळसूत्र काढू शकत नाही. तसं वारकरी झाल्याच्या नंतर ही आपल्या गळ्यातली माळ म्हणजे एक प्रभाताचं असणार एक मंगळसूत्र धारण केलेलं आहे आणि ते मंगल आहे ते काढायचं अमंगळ सेवन करायचं ते शक्य नाही म्हटले. ते डॉक्टरना म्हटले तू मरणार नसेल तर सांग म्हटले, मग मी काढतो. त्याने सांगितलं अरे तू सगळी जर मरणार आहे जातशी ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात परिहरियते नत्वम सोची तुमरसी. हा मृत्यू लोक आहे, इथे प्रत्येकालाच मरावं लागतं. 4 दिवस लवकर जाणार तुला सांगून ठेवतो म्हटले, मी इथून पुढे 6 महिने मरत नाही म्हटले, लिहून घे. आणि ते घरी आले तर खरंच 6 महिने राहिले. 6 महिन्याच्या नंतर आदल्या दिवशी त्या ताईला गैरसमज झाला. त्याने सांगितलं बाबा गेलेत म्हटले, बाबा गेले नाही म्हटले, जेवून घ्या मी आहे. आणि एका दिवशीच्या दिवशी त्यांनी सांगून सर्वांना या जगाचा निरोप घेतला. हा गुरुजींचा विशेष आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला सगळ्याला जन्मतिथी लिहिता येते पण असा कोण व्यक्ती आहे का आपली मृत्यूतिथी सांगू शकतो? मरावं तर सगळ्याला लागतं पण मृत्यूतिथी सांगू शकत नाही. साधूंचा विशेष हा आहे. साधनोती परम कार्य मिती साधू त्यांनी आपली मृत्यूतिथी सांगितली आणि या जगाचा निरोप घेतला. विठ्ठल वारकऱ्याचं वैभव काय असेल तर वारकऱ्याची प्रस्तांतरी आहे. गाथा ज्ञानेश्वरी आणि भागवत. माऊलीची ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबरायची गाथा आणि एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत एकादश कंदावरची टीका ही वारकऱ्याचं वैभव आहे. तर त्यामध्ये भगवती ज्ञानेश्वरी त्यांच्या पूर्ण कंठात होती. ज्ञानेश्वरी त्यांनी कंठस्थ केलेली होती. हा त्यांचा विशेष आहे. आणखी जर पारमार्थिक वैभव पाहिलं तर दुसरं म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जसं निर्याण काळ आहे तसा गीतेतला श्लोक आहे बघा, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय तो युद्धाई युजस्व नैवम पाप मवापशिषी. सुखी संतोषानं यावे दुःखी विषादानं भजावे लाभालाभ न धरावे मना माझी. निंदेते नेगे स्तुतीनं श्लाघेन आकाशानं लगे लेपू जैसा. निंदा आणि स्तुती मान करून एके पांती विचारे प्राणवरती जनेवने साच लटके दोन्ही बोलून न बोले झाला मौनी जैसा का उन्मनी आरायना. हे जे का ज्ञानी महात्म्याचं भगवती ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय वर्णन करतात
ती ज्ञानेश्वरी त्यांच्या कंठात होती, पण बऱ्याच वेळेला अभंग पाठ असतात, पण त्याच्या अर्थाकडे पाठ असते, त्याचा आपला काही एक संबंध नसतो. पण त्यांच्या जीवनामध्ये अभंग ज्ञानेश्वरी तर कंठस्थ होती, पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी सांगितलेली आचारसंहिता गुरुजी जगत होते. एक दिवस जसं मला वाटतं ते कबीरदासच्या पायाला कुत्रा चावला आणि मग कोणीतरी सांगितलं, अरे आता तरी भजन बंद करा, तो कुत्रा चावलेला आहे, रक्त खाली मागे गळत आहे. त्यावेळेला कबीरदासजी सांगतात, वो कुत्ता जाने और चमडी जाने, हम तो हमारे राम का भजन जाने, असं कबीरदासजी बोलतात. आणि दुसरे कबीरदासजी म्हणजे आपले ज्ञानोबा गुरुजी आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही, कारण त्यांच्याही पिंडीला तुम्ही साक्षीदार मंडळी आहात. त्यांच्या पिंडीला कुत्र चावलं, लचका तोडला, त्या कुत्र्याने खाऊन घेतला. ते घरी आल्याच्या नंतर म्हणू लागले, घरचे म्हणू लागले काहीतरी औषधपट्टी मलमपट्टी करा. ते म्हणायला लागले, आता याच्यापेक्षा संतांचा जो दवाखाना आहे त्यापेक्षा कोणता दवाखाना श्रेष्ठ असू शकतो, कोणती दवाई श्रेष्ठ असू शकते. देहभोग भोगे घडे, जे जे जोडे ते ते परे बरे, अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयाचे. त्यांनी त्याचा विचार केला नाही आणि 15 दिवसामध्ये मला वाटतं ती जखम होती का नव्हती हेही कळालं नाही. इतक्या पद्धतीचे दिव्य असणारे उपचार परमात्म्याने संतांनी त्यांच्यावरती केले. हा त्यांच्या जीवनातला विशेष आहे. विठ्ठल आणि शेवटची आपण सर्व गावकरी मंडळींनी अनुभवलेली त्यांची असणारी शेवटचा सोहळा, आपण एक जन्म सोहळा असतो, दुसरा लग्न सोहळा असतो, तिसरा मृत्यू सोहळा असतो. खरं तर मृत्यू सोहळा आपल्याला वाटत नाही. ज्ञानोबा म्हणतात, अगा मरहा बोलून साथी, मेल्यावरी तरी रडती असते जात न गणिती गहिंसपणे. मृत्यू आपल्याला सोहळा वाटत नाही. एखाद्या वेळेला मरमरा असा शब्द आला का लोक म्हणतात असा अभद्र आहे, बोलू नये. पण खरं तेच भद्र आहे, मृत्यूच भद्र आहे. कारण अंतिम सत्य मृत्यू आहे, जो आपला अंतिम सत्य आहे. पण त्याला मनुष्य भीतो. पण मृत्यू हा सोहळा ठरावा लागतो. ते मृत्यू सोहळा ठरण्याकरता मरण येण्याच्या अगोदर मरावं लागतं. आता मरण येण्याच्या अगोदर मरायला काय, मरायला टेकले तर लोक मरायला तयार होते. मरण आल्याच्या नंतर येण्या अगोदर मरतील कसे. पण मरण येण्याच्या अगोदर मरण म्हणजे तुकोबराय म्हणतात, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष याला ठाव स्मशानीचा, रडती रात्र दिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म, वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरात, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेची, फिरवेला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी, बोंब झाली दिवी तिरांजली पूर्णाम रूपाची, शरीर ज्याचे त्याची समर्पिले, आणि तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळीला दीप गुरुकृपा. अशा पद्धतीचे दिव्य जीवन गुरुजीचं होतं. एवढा विस्तार परिहार देण्याची गरज नाही. खरं तर अभंगाचं चिंतन महत्वाचं आहे. पण तुम्ही म्हणाल का, याचं कारण ज्यांनी आपल्याला परमार्थाचं बाळ कळू दिलं, कदाचित गुरुजी जर आपल्या इथे झाले नसते तर हे आडसगाव हे आडाणी राहिलं असतं परमार्थ क्षेत्राच्या बाबतीमध्ये. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी एक दिव्य परमार्थी संस्कार दिले. परमार्थ व्यक्तिगत स्वतःचा परमार्थ तर कोणीही करतो. आप मर गई पीछे डूब गई दुनिया, हम हमारे मूड में दुनिया गई भाड़ में, काय आग लगे बस्ती में, हम हमारे मस्ती में. परमार्थ दोन प्रकारचा आहे. परमार्थ काही व्यक्तिगत परमार्थ करतात आणि काही लोक करून घेतात. व्यक्तिगत करणारा तो स्वतःचा उद्धार करतो, पण आत्मन मोक्षार्थम जगत हितायच असा परमार्थ करणारा एखादा विरळा महात्मा असतो. त्याच्यातले जगद्गुरु तुकोबराय आहेत, त्यातले ज्ञानोबराय आहेत, आणि त्याच ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी कंठस्थ करणारे ज्ञानोबा माऊली शिर्के अर्थात बाबा आहेत. विठ्ठल विठ्ठल. अशा अनेक पद्धतीने चालू असलेला शताब्दी महोत्सवापर्यंत, सुवर्ण महोत्सवापर्यंत आलेला हा सोहळा. आणि या सोहळ्याकरता ज्या वेळेला आम्ही सोबत चाललो होतो मुंबईला, ज्या वेळेला ही सेवेची एक प्रकारचा फोन आला, तार आली, त्यावेळेला माझे मित्र आकाश महाराज सोबत होते. त्यावेळेला ते म्हटले आपण नक्की जाऊ, आणि तेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद. आपण सर्वांना शतशः प्रणाम करतो. आणि परिहार जरी अधिक झाला तर सर्वांची दिलगिरी व्यक्त करून आपण अभंगाच्या चिंताकडे वळूया. विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग रामेश्वर भट्ट वाघोलीकर यांचा आहे. कारण जगद्गुरु तुकोबरायचा धर्मध्वज आपण या ठिकाणी आणलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायचं मंदिर परम पावन मंदिर, आणि त्याचा असणारा हा शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे आरंभाच्या दिवशी कोणता अभंग घ्यावा तर संत नाम संकीर्तनाचा, आणि जगद्गुरु तुकोबरायचंच मंदिर असल्यामुळे तुकोबरायचाच नाम महिमा वर्णन करणारा अभंग मी आपल्या समोर सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. रामेश्वर भट्ट वाघोलीकर जगद्गुरु तुकोबरायांचा एक प्रकारचा संत नाम संकीर्तनाचा महिमा प्रतिपादन करत असताना ते बोलतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम हे जर नाम आपण घेतलं
तर पाय पा केवढा पसरला असे चवडा करुणे आकार वडा माझी गज. या जगाचा ग्रास करणारा असणारा काळ त्याचं बळ मात्र तुकोबरायच्या नामापुढे चालत नाही. आणि म्हणून धन्य तुकोबा समर्थ. तुकोबराय धन्य आहेत, धन्यतेच पात्र आहे आणि ते समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्रिविध प्रकारच्या सामर्थ्याने ते संपन्न आहे. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. ज्यांनी हा पुरुषार्थ जीवनामध्ये केलेला आहे. पुरुषेन अर्थ ती पुरुषार्थ. पुरुषेचा अर्थ म्हणजे इच्छेचा विषय असतो, त्याला पुरुषार्थ म्हणतात. त्यामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ आहे. आणि चारही पुरुषार्थ जगद्गुरु तुकोबराच्या चरणाच्या कडे लोटांगण घालतात. त्यात सर्वांचा 3 पुरुषार्थ साधन रूप असतात. एक पुरुषार्थ साध्य स्वरूप आहे, तो म्हणजे मुक्तीना मोक्ष आहे. आणि तुकोबरा म्हणतात मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगू आहे तुका म्हणे. म्हणून धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ केला आणखी एक विशेष परिचय देताना, लौकिक दृष्टीने चमत्काराशिवाय नमस्कार नाही. लौकिक लोकांना चमत्कार लागतो म्हणून संतांनी चमत्कार केले नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये प्रसंगोष घडलेला आहे. एक दिव्य चमत्कार सांगतात, एक साक्ष देतात की जळी दगडासहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या. जळामध्ये असणाऱ्या वह्या ज्याला दगड बांधून पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत, त्याच रामेश्वर भट्ट वाघुलीकरांनी टाकायला सांगितल्या. त्या तुकोबरांनी टाकल्याही आणि 13 दिवसा माझी त्या वह्या वर आल्यात. नवे नवे त्या वह्याने ज्या शिळाला बांधून टाकलं होतं त्या शिळेला सुद्धा, त्या दगडाला सुद्धा त्या वह्याने तारलं. आणि हा पुरुषार्थ कोणाचा असेल तर तुकोबरायचा आहे. म्हणून जळी दगडासहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या. लाह्या अर्थात दही भात लाही, त्याच्यामध्ये आपण जी लाही टाकतो ती लाही पाण्यावर जशी तरंगावी तशा त्या वह्या त्या दगडाला घेऊन तारल्या. हा पुरुषार्थ कोणाचा असेल तर तुकोबरायचा पुरुषार्थ आहे. आणि अशा तुकोबरायचा पुरुषार्थ रामेश्वर भट्टाला कळाला, कारण त्यांनी एक तराजू घेतला म्हणतात. आणि एका तराजूमध्ये जगात विवर्त उपादानकरम ब्रह्म ठेवलं आणि दुसऱ्या तराजूमध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायला ठेवलं. तर आपल्या सर्वांच्या पाठातलं वचन आहे, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाती आरे म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुकारामा जगात विवर्त उपादान कारण त्याला आपण वेदांतामध्ये ब्रह्म असं म्हणतात. असं ब्रह्म एका पारड्यामध्ये ठेवलं आणि ब्रह्ममूर्ती संत जगद्गुरु तुकोबरायला एका पारड्यामध्ये ठेवलं. तर जगद्गुरु तुकोबरायचं पारड त्या निर्गुण निराकार परब्रह्मपेक्षा हे सोपाधिक असणारं परब्रह्म समर्थ ठरलं. याचं कारण आहे ते परब्रह्म स्वरूपात राहतं. हे परब्रह्म स्वरूपात राहून जगताचं कल्याण करतं. विठ्ठल म्हणून म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही द्विजा. द्विज शब्दाचा अर्थ द्विजायती ती द्विज. हा 2 वेळेला ज्यांचा जन्म होतो, एक तर आईच्या उदरातून, दुसरा उपनयन संस्काराच्या द्वारा. अशा त्रैवर्णिकाला उपनयन संस्काराचा अधिकार आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तिघाला द्विज म्हणतात. किंवा द्विज हा जातीवाचक शब्द घेतला तर त्यात तत्कालीन असणारे जे काही द्विज होते, धर्म मार्तंड होते, जे आपल्याला श्रेष्ठ समजायचे, त्या श्रेष्ठ यातीमध्ये जन्माला येणारे दशग्रंथी पंडित रामेश्वर भट्ट ते इतर द्विजाला म्हणतात की तुका विष्णू नाही दुजा. द्विजा रामेश्वर भट्ट म्हणे तुका विष्णू दुजा नाही. अहो म्हटले पण एक तुकाराम आहे, एक राम आहे, ते परब्रह्म आहे. हो, पण औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. म्हणून द्विज असणारे, त्या द्विजांना द्विज असणारे रामेश्वर भट्ट म्हणतात. तुकोबराय आणि निर्गुण निराकार असणार परमात्मा परब्रह्म आणि विष्णू हे दुजे नसून ते एकच तत्व आहे. म्हणून तुम्ही तुकोबरायाचा छळ करू नका. उलट पक्षी जगद्गुरु तुकोबरायाचं नाम संकीर्तन करा, तुकोबरायाची भक्ती करा, तुकोबरायाचे अनन्य सेवक व्हा. मग आत्मन मोक्षार्थम जगत हितायच. ते जगद्गुरु तुकोबराय या जगत कल्याणाकरता या धरातलावरती अवतीर्ण झाले. ते तुमचंही कल्याण करतील. म्हणजे तुम्हालाही तुकोबरायाच्या सहवासात गेला, तुकोबरायाची भक्ती केली तर देहात असताना जीवनमुक्ती, देह पाहतानंतर विधेय कैवल्य नावाची फलश्रुती तुम्हाला प्राप्त होईल. अशा पद्धतीने तुकाराम नामाचं महात्म्य प्रतिपादन करत असताना रामेश्वर भट्ट वाघुलीकर यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे. तुकाराम असं कसं बरं येऊ आपण तिथपर्यंत. विठ्ठल 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 कुंडली नवरदा भगवान
महाराज की महाराज की जय. नाम संकीर्तन महिमा, संत नाम संकीर्तनाचा महिमा रामेश्वर भट्ट या अभंगातून सांगतात, असं मी स्तुतवाच्य केलेलं आहे. मुळात असं आहे की आपण ज्या संप्रदायात वावरत आहोत, जगाच्या पाठीवर असा संप्रदाय नाही ज्याच्यामध्ये त्रिवेणी संगम झालेला आहे. जगद्गुरु तुकोबरायाचा चैतन्य संप्रदाय, भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाचा नाथ संप्रदाय, दक्षिण काशी पैठण निवासी नाथबाबा यांचा असणारा दत्त संप्रदाय, असे संप्रदाय एकत्र येऊन कथा त्रिवेणी संगम म्हणावं, तसा हा वारकरी संप्रदाय भागवत धर्म आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये हा वारकरी संप्रदाय भक्ती प्रधान आहे. याचा अर्थ इथे तत्वज्ञान असेल, योग असेल, निष्काम कर्मयोग असेल, याचा स्वीकार केलेला नाही असा नाही, पण पुरस्कार मात्र भक्तीचा केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग असा भक्ती प्रधान या वारकरी संप्रदायामध्ये काय आहे, कराल विकराल कलिकाल हा आहे. युग परत्वे भगवत प्राप्तीची भिन्न भिन्न साधनं होते. आपण बघा, कृतय ध्यायतो विष्णू त्रेतयाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलोत हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये यज्ञाने, द्वापार युगामध्ये परिचर्येने, कलियुगामध्ये परमात्म्याच्या नाम संकीर्तनाने देवाची भगवंताची प्राप्ती होते. आणि मग त्या कीर्तनाने, कीर्तन भक्तीने प्राप्ती होते. काय भक्ती? भक्ती म्हणताना किम नाम भक्ती, भक्ती म्हणजे काय? अनेक जणांनी, अनेक आचार्यांनी भक्तीच्या भिन्न भिन्न व्याख्या केलेल्या आहेत. भगवत पूज्यपाद जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. ते भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्यांनी भक्तीची व्याख्या केली. ते म्हणतात, मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरियेशी. आपल्याला मुक्ती जर अपेक्षित असेल तर गरियेशी म्हणजे सर्वश्रेष्ठ साधन भक्ती आहे. पण मग भक्ती म्हणजे काय? तर सतत स्वस्वरूप अनुसंधान भक्तिरीती अभिधी येते, असं भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज म्हणतात. सतत स्वरूपाचं हुयम आहे, कोण मी कोण आहे, को अहम कथमिदम जातम को वै कर्तास्ति विद्यते उपादानम किमास्ति विचारसोय विदृशा. हा विचार करणं याला ते भक्ती असं म्हणतात. सात्वास्मिन परम प्रेम रूपहा यथाव्रज गोपिका नाम, असं नारद महर्षी याला भक्ती असं म्हणतात. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता या नाव. दक्षिण काशी पैठण निवासी नाथबाबा ही एकनाथी भागवतामध्ये जो एकादश स्कंदावरची टीका आहे, 18,000 ओव्याचा विस्तीर्ण कलेवर असणारा हा ग्रंथ आहे, त्यामध्ये ही भक्तीची व्याख्या करतात. आणि आपल्या संप्रदायामध्ये म्हटलेले नवविधा काय बोललेली जे भक्ती तुकोबर म्हणतात, द्यावी माझ्या हाती संतजनी. आता नवविधा भक्तीमध्ये श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम अशा नवविधा भक्ती आहे. त्यातल्या पहिल्या 3 भक्ती रूपप्रधान आहे, दुसऱ्या 3 भक्ती भावप्रधान आहे, तिसऱ्या 3 भक्ती नामप्रधान आहे. तर त्या कलियुगामध्ये नाम भक्तीला फार महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. हे नारायण देव भेटी, हे नारायण देव भेटी, हे नारायण देव भेटी. हे कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. हे नारायण देव भेटी, हे नारायण देव भेटी, हे नारायण देव भेटी. कीर्तन भक्तीला कराल विकराल कलिकालामध्ये महत्व दिलेलं आहे. ऐका, पण कीर्तन भक्ती म्हटलं तर कीर्तन म्हणून चालणार नाही. कीर्तन भक्तीमध्ये 4 प्रकार आहेत. एक स्वरूप संकीर्तन आहे, दुसरं गुण संकीर्तन आहे, तिसरं लीला संकीर्तन आहे, चौथं नाम संकीर्तन आहे. स्वरूप संकीर्तन कोण करतो, कोण करू शकतो, कोण त्याचा अधिकारी आहे? स्वरूप संकीर्तन म्हणजे काय असं जर आपण बोलाल तर ज्याच्यामध्ये दश उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र हे वेदांत प्रस्थानत्रय आहे. खंडन खंडन खाद्य चित्सुकी आद्वैत सिद्धी ही बृहत प्रस्थानत्रय आहे. आणि गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत ही वारकरी प्रस्थानत्रय आहे. या प्रस्थानत्रयीचा ज्याचा अभ्यास आहे तो अधिकारी आहे स्वरूप संकीर्तनाचा. आणि तेही षडलिंगपूर्वक ज्याने अध्ययन केले. उपक्रम उपसंहारानाम अभ्यास अपूर्वता फलम अर्थवाद उपपत्ती षडलिंगम तात्पर्य निर्णय. उपक्रम उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती अशा षडलिंगपूर्वक प्रस्थानत्रयीचा ज्याने अभ्यास केलेला आहे. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा जाण आले फळ त्याचे, तुकोबराय म्हणतात. असा स्वरूप संकीर्तनाचा अधिकारी प्रस्थानत्रयीचा अध्ययन करणारा व्यक्ती आहे. गुण संकीर्तनाचा जर आपल्याला करायचं ठरलं तर किमान ऐका यशस्वी अवधारे ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवरे वस्ती देत, म्हणून तो भगवंतो अशा षडगुणाचं परमात्म्याचं इत्तंभूत ज्याला ज्ञान आहे
आणि येशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती अवतारे देऊनी करणा हाती कीर्ती देगंती नांदविली. अशा परमात्म्याने कोणता गुण कोणाला दिला आणि कशी त्याची जगात कीर्ती झाली, कशा प्रसंगात दिला, काय त्यांनी साधना केली, या सर्वात इत्तमभूत वृत्तांत ज्याला माहिती असतो तो दुसरं कीर्तन करू शकतो. त्याचं नाव आहे गुणसंकीर्तन. तिसरं आहे लीला संकीर्तन. परमात्म्याचं लीला संकीर्तन करण्याकरता एक विशिष्ट अधिकार लागतो. मी असं ऐकलेलं आहे दशम स्कंद भागवत महापुराणामध्ये पुरापि नवमिती पुराणम पुरा परंपरा भक्तीती पुराणम भक्तानाम पुराणम भागवत पुराणम अशा श्रीमद भागवत महापुराणातील असणारा दशम स्कंद ज्यामध्ये भगवान परमात्म्याच्या लीला विशेषत्वाने कृष्ण द्वैपायन बादरण व्यासदेवानी गायलेले आहेत. तर त्या दशम स्कंदावरती गर्गाचार्यांनी लिहिलेली गर्ग संहिता याचा अभ्यास ज्याने केलेला आहे तो लीला संकीर्तनाचा अधिकारी आहे. पण मग स्वरूप संकीर्तनाचे अधिकारी सर्व नाहीत, गुण संकीर्तनाचे अधिकारी सर्व नाही, पण लीला संकीर्तनाचे अधिकारी सर्व नसले तरी नाम संकीर्तनाचे अधिकारी मात्र सर्व आहे. म्हणून म्हणतात नामाचे चिंतन प्रगट पदाला असाल देखना, असाल देखना, ओ नामाचे चिंतन प्रगट पदाला असाल देखना, हरी हरी नामाचे चिंतन प्रगट पदाला असाल देखना, असाल देखना करा नामाचे चिंतन प्रगट पदाला असाल देखना, असाल नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. कोणी करायचं? गाते श्रोते आणि पाहाते चतुर विनोदी जोशीले सोहंभावी पूर्ण जाते या सकळाते विनवरी. गाते श्रोते आणि पाहाते चतुर विनोदी जोशीले सोहंभावी पूर्ण जाते या सकळाते विनवरी. गाते श्रोते आणि पाहाते चतुर विनोदी जोशीले सोहंभावी पूर्ण जाते, सोहंभावी पूर्ण जाते या सकळाते विनवरी. गाते श्रोते आणि पाहाते चतुर विनोदी जोशीले सोहंभावी पूर्ण जाते या सकळाते गाते श्रोते पाहते चतुर विनोदी दुश्चिते सोहंभावी पूर्ण ज्ञाते. साधारण एक 8 लोकांची गणना तुकोबरायांनी केली, ज्ञानोबरायांनी केली. गाते गाणारे, श्रोते ऐकणारे, पाहते दुरून पाहणारे. गाते श्रोते पाहते चतुर काही चालाक्ष असणारे श्रोते, विनोदी विनोदाचे भुकेले आणि दुश्चिते या कशातच न बसणारे, सोमभावी सा अहम अहम सा ओतप्रोत चिंतन करणारे या सकळाचे विनवणी करा विठ्ठल स्मरण. अर्थात नाम संकीर्तनाचे अधिकारी सर्व आहेत. विठ्ठल कीर्तन भक्तीचे अधिकारी सर्व आहेत. पण मग कीर्तन म्हणजे कीर्तनामध्ये आताच म्हटलं मी गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, नाम संकीर्तन आणि स्वरूप संकीर्तन. त्यातलं नाम संकीर्तनाचे अधिकारी सगळे आहेत. पण नाम संकीर्तनामध्ये देखील 3 संकीर्तन सांगितलेले आहेत. 3 कीर्तन आहेत. एक नाम संकीर्तन ते आहे ग्रंथ नाम संकीर्तन, 2 आहे भगवत नाम संकीर्तन आणि 3 आहे संत नाम संकीर्तन. वारकरी संप्रदायामधील सर्वच भागवत धर्मातील जी संत आहेत त्यांनी जी ग्रंथ लिहिलेले आहेत त्या सगळ्या ग्रंथामध्ये पाहिलं तर या 3 प्रकारच्या संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती प्रतिपादन केलेला आहे. त्याच्यामध्ये भगवत नाम संकीर्तनाचा विधी फलश्रुती आहे, संत नाम संकीर्तनाचा विधी फलश्रुती आहे आणि ग्रंथ नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती आहे. ग्रंथ नाम संकीर्तनाबद्दल संत बोलतात, गीता 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 वाचते म्हणती, गीता 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 वाचते म्हणती, गीता 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 वाचते म्हणती, गीता 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 वाचते म्हणती.
नाही पुनरावृत्ती दयानदा नित्य देव वाटे नित्य देव वाटे नाही पुनरावृत्ती नाही पुनरावृत्ती ग्रंथ नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती सांगत असताना दक्षिण काळची पैठणीवासी शांती ब्रह्मनाथ बाबांचे उद्गार आहे. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानरा नित्य नेम वाचे बदता अक्षरे भव सिंधू तरी अर्धक्षणी एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे. हे ग्रंथ नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती आहे. भगवत नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती सांगत असताना तेच नाथबाबा म्हणतात हरी हरी तुम्ही हरी हरी तू हरी हरी तुम्ही हरी हरी तू म्हणाले सकळ हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ तेने माया जळ तुझील हरी हरी तुम्ही हरी हरी तू हरी हरी तुम्ही हरी हरी तू हरी हरी म्हणाले सकळ हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ तेने माया जळ तुझील हरी हरी तुम्ही हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ तेने माया जाळ तुझील हरी हरी तुम्ही तुम्ही म्हणाले सकळ तेने माया जाळ तुझील आणि कनका पडू आणि कनका पडू आणि कनका पडू आणि कनका पडू गाबाळाचे भरी आणि कनका पडू गाबाळाचे भरी तेथे आहे भरी नागवण आणि कनका पडू आणि कनका पडू हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ तेने माया जाळ हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ तेने माया जाळ हरी कनका पडू 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 गबाळाची भरी हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ म्हणाले सकळ म्हणाले सकळ म्हणाले सकळ म्हणाले सकळ म्हणाले सकळ हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ म्हणाले सकळ म्हणाले सकळ हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ म्हणाले सकळ हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ म्हणाले सकळ म्हणाले सकळ हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ म्हणाले सकळ हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ म्हणाले सकळ म्हणाले तेने माया जाळ तुझीला तेने माया जाळ तुझीला तेने माया जाळ तुझीला तेने माया जाळ तुझीला गबाळाचे भरी गबाळाचे भरी गबाळाचे गबाळाचे भरी गबाळाचे भरी गबाळाचे भरी आणि कनकापडू गबाळाचे भरी गबाळाचे भरी गबाळाचे भरी गबाळाचे भरी कनकापडू गबाळाचे भरी तेने माया जाळ तुझीला तेने माया जाळ तुझीला माया जाळ तुझीला तेने माया जाळ तुझीला कनकापडू गबाळाचे भरी गबाळाचे भरी गबाळाचे भरी गबाळाचे भरी गबाळाचे भरी गबाळाचे भरी आणि कनकापडू गबाळाचे भरी गबाळाचे भरी गबाळाचे भरी कनकापडू गबाळाचे भरी गबाळाचे भरी आणि कनकापडू गबाळाचे भरी हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुट येईल. ह्या अभंगामध्ये हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हा विधी आहे.
तेने मायाजाळ तुटईल ही फलश्रुती आहे. भगवत नाम संकीर्तनाचा विधी आहे, फलश्रुती आहे. तसाच संत नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती संत वाङ्मयामध्ये नाथबाबा सांगतात. पुन्हा ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी सर्व चतुराक्षरी जप हा करी सर्व ज्ञानविरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा याची जांगे होयाची प्रतिज्ञा ज्ञानादिने पापे करती ज्ञानादिने पापे करती हे जाती आज्ञा ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी सर्वज्ञ ज्ञानात ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ज्ञाता ज्ञेने जांगे होय ऐसी प्रतिज्ञा ज्ञानाग्नेने पापे जळती ही ज्याची आज्ञा. ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदितो ही फलश्रुती आहे. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी सर्वज्ञ हा विधी आहे. संत नाम संकीर्तनाचा विधी फलश्रुती आहे. ग्रंथनाम संकीर्तनाचा विधी फलश्रुती आहे आणि भगवत नाम संकीर्तनाचा विधी फलश्रुती आहे. पैकी या 3 नाम संकीर्तन कलियुगामध्ये केली पाहिजे. ग्रंथनाम संकीर्तन करा तरीही मुक्ती आहे, भगवत नाम संकीर्तन करा तरी मुक्ती आहे. पण मला वाटतं त्याही पेक्षा देहात असताना जीवनमुक्ती, देह पातानंतर विधी मुक्ती तात्काळ जर आपल्याला अपेक्षित असेल आणि निरामय निर्भय आनंदी जीवन जगावं असं वाटत असेल तर संत नाम संकीर्तन केल्याशिवाय राहू नये. विठ्ठल विठ्ठल पुण्यवंत भावे 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 गीता सजनाची नावे गीता सजनाची नावे हा गीता सजनाची नावे जगभागी वाचा तुझी जगभागी वाचा तुझी जगभागी वाचा तुझी हा सजनाची नावे केला सजनाची नावे वाचा तुझी वाचा तुझी वाचा तुझी वाचा तुझी. असे अनेक अभंग आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला भेटतात ज्यामध्ये संत नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती संताने प्रतिपादन केलेला आहे. रामेश्वर भट्ट वाघुलीकर अनेक संतांपैकी जसा पायाच्या स्थानी असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती नाथबाबाने प्रतिपादन केला, तसं कलशस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबराय यांच्या नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती प्रतिपादन करत असताना रामेश्वर भट्ट वाघुलीकर जे बोलतात ते निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाचं प्रथम चरण आहे. तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकाराम नाम संकीर्तनाचा विधी करताना महाराज म्हणतात तुकाराम तुकाराम. फलश्रुती काय? नाम घेता कापियम. तुकोबरायचं नाम घेतला असता यम कापतो, कारण यमाला कापण्याकरता महाराजांनी भाग पाडलं. विठला विठला हे जगा काळ खाय अभिमान दिलाय यमधर्म सांगित होता तुम्हा नाही ते सत्ता जेते होय हरी कथा सदा घोषणामा. संत तुकोबराय काय करतात? करूया ती कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी, आम्हा संसार काय करी मन उभारी ते दास देवती भूषणे मन उभारी ते दास दास देवती भूषण देवती भूषणे देवती भूषणे. जगद्गुरु तुकोबराय त्या परमात्म्याचं नाम संकीर्तन करतात आणि या काळाचं बळ तिथे चालत नाही. आपण या तुकोबरायचं नामस्मरण केलं तर आपल्यापाशी त्या काळाचं बळ चालणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जगात सगळ्यात मोठी भीती काय? वेदांत सांगतो स्वभिन्न स्वविरोधी स्वबलवान आणि स्वसत्तेतला पदार्थ असला की तो भयाला कारण ठरतो. स्वभिन्न आहे, स्वबलवान आहे, स्वसत्तेतला आहे तर तो पदार्थ आपल्याला भयाला कारण ठरतो. काळ आपल्यापेक्षा भिन्न आहे, स्वभिन्न आहे, स्वबलवान आहे, आपल्यापेक्षा तो बलवान आहे. स्वभिन्न आहे, स्वबलवान आहे, स्वविरोधी आहे. घडी घडी काळ वाटेची पाहे अजून किती आहे अवकाश. तो घडी घडीने काळाला आपण विसरलेलो आहोत, आपण बेभान झालेलो आहोत. काळाचं आपल्याला भान नाही, पण काळ आपल्याला कधी विसरलेला नाही.
आणि ज्या दिवशी येतं मग मी बोलून गेलो मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित राहील गवाही तुका म्हणे ते यमाज्ञा काळाला आपण विसरलो तरी काळ आपल्याला विसरत नाही त्या काळाचं बळ आपल्या पुढे चालू नये असं वाटत असेल तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम जगद्गुरु तुकोबरायचं तुकाराम 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 म्हणता का एकदा तुकाराम 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 एवढं भजन केलं किमान वर्षभर तरी काळ आपल्याकडे पाहणार नाही हे निश्चित ठरवा विठ्ठल विठ्ठल कारण रामेश्वर भट्टांनी दिलेलं वचन आहे तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम काप्र कधी म्हणतं भीती असेल तर काप्र आणि भीती म्हणजे काही प्रकार आहेत भोगे रोगे भयम कुले च्युती भयम वित्ते नुर्पला भयम माने दैन्य भयम बली रिपू भयम रूपे जराया भयम शास्त्रीवादे भयम तपे इंद्रिय भयम काय कृतांतात भयम हे शेवटचं महत्वाचं आहे आणि सर्वान वस्तू भयान्विताम भुई तृणाम वैराग्यमेवा भयम अर्थात सर्वात मोठी भीती काळाची आहे आणि काळ आपल्यापासून स्वभिन्न आहे स्वपेक्षा बलवान आहे आणि स्वविरोधी आहे अशा काळाचं बळ आपल्या पुढे चालू नये असं वाटत असेल तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम कसे आहेत ते तुकोबराय धन्य तुको धन्य तुको समर्थ धन्य तुको धन्य तुको
तुकोबा समर्थ ज्यांचं नामचिंतन केलं असतं काळ चळचळ कापतो, काळ भीतो, काळाचं बळ आपल्या पुढे चालत नाही, असे असणारे तुकोबा निश्चित धन्य आहे. धन्य तुकोबा समर्थ, धन्य म्हणवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. त्यांनी प्रतिज्ञा केली, ती प्रतिज्ञा सत्यात उतरवली, म्हणून तुकोबा आहे धन्य आहे. धन्य तुकोबा कसे आहेत? समर्थ आहे. सामर्थ्याने युक्त असतो त्याला समर्थ म्हणतात, आणि सामर्थ्याने विहीन असतो त्याला असमर्थ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आता कोणतं सामर्थ्य तुकोबरायाकडे आहे त्याचा विचार आपण पुढे करू. तूर्त धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. पुरुषेन अर्थही तिथे पुरुषार्थ, पुरुषाच्या इच्छेचा विषय त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. पुरुषार्थाने पराक्रमाने कष्टाने कमवला जातो त्याला पुरुषार्थ म्हणतात. असे 4 पुरुषार्थ आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म नावाचा पुरुषार्थ आहे, दुसरा अर्थ नावाचा आहे, तिसरा काम आहे, आणि चौथा मोक्ष आहे. धर्म नावाचा जो पुरुषार्थ आहे, धर्मध्वज हे त्याचंच आजचं प्रतीक आहे. विठ्ठला विठ्ठला धर्म धर्म म्हणजे काय? वेद विहित क्रियाजन्यत्व धर्मत्व. धारणा धर्म इति उच्यते. ज्याची आपण धारणा करतो त्याला धर्म असं म्हणतात. जो आपली अधोगामी प्रवृत्ती घालून ऊर्ध्वगामी आपल्याला करतो त्याला धर्म असं म्हणतात. ज्याचा आचार आपण करू शकतो, ज्याचा विचार आपण करू शकतो, ज्याचा उच्चार आपण करू शकतो, ज्याचा आचार विचार उच्चार केला असता जन्म अभावरूप परंपरा, जन्म अभावरूप स्थिती प्राप्त होते त्याला धर्म असं म्हणा. विठ्ठला विठ्ठला. आत्यंतिक श्रेय ज्याने लाभतं त्याला धर्म म्हणतात. आत्यंतिक श्रेय नरदेहाला आल्याच्या नंतर काय असेल तर भक्तीच्या प्रांतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. किंवा तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी 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 परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आपला दिवस चारी फेरी वेळी, आपला दिवस चारी फेरी वेळी, आता निश्चितीने बावले विसावा, आता निश्चितीने बावले विसावा. साधन पुरुषार्थ 3 आहे. एक धर्म, 2 अर्थ आणि 3 काम. धर्म म्हणत असताना धारणा ज्याची केल्या असता आपल्याला धर्ममूर्ती परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचवतो त्याला धर्म म्हणा. आणि धर्माधिष्ठित असणारा अर्थ म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आणि विधीने सेवन विषय त्यागाचे समान असा असणारा काम. आणि या 3 साधन पुरुषार्थ यथार्थ आपण जर जीवनामध्ये प्राप्त केले तर चौथा साध्यरूप पुरुषार्थ ज्याच्यापासून कोणी आपल्याला विनमुख करू शकत नाही तो तुकोबराने मिळवला म्हणून ते धन्य आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. मुक्तिरूपी स्त्रीने आपलं होऊन वरण करावं. गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैरागी निरपेक्षता गळा दिवशीच पावे. पण कधी? त्या मुक्ती प्राप्त होण्याकरता आपला अधिकार लागतो. आणि मुक्ती प्राप्त होण्याकरता अधिकार म्हणजे काय तर वैष्णवाचा धर्म कळणं हे धर्मध्वजाचं प्रतीक आहे. विठ्ठला 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 विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग 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 विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेद 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 अमंगल अमंगल अमंगल, भेद 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 अमंगल अमंगल अमंगल.
ऐकाजी तुम्ही ऐकाजी ऐकाजी तुम्ही ऐकाजी तुम्ही ऐकाजी तुम्ही ऐकाजी तुम्ही भक्त भावधर भागवत ऐकाजी तुम्ही ऐकाजी तुम्ही ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही ऐकाजी तुम्ही ऐकाजी तुम्ही भक्त भागवत 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 विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रममंगळ धर्मध्वज 375 वर्षानंतर अमृत महोत्सवी आपल्या ह्या काय सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपल्या या तीर्थक्षेत्रा ठिकाणी आलेला आहे. आपले रामचंद्र महाराज मला बोलले धर्मध्वजाबद्दल थोडस बोला. धर्मध्वजाबद्दल हा प्रतिकात्मक ध्वज आहे. खरा धर्म काय असेल, ज्या धर्माचं प्रतीक हा धर्मध्वज आहे, तो तुकोबरानेच आपल्याला सांगितलेला धर्म आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. हे जग विष्णुमय आहे. इथे भेदही अमंगळ आहे, अभेदही अमंगळ आहे, भेदही मंगल आहे, अभेदही मंगल आहे. कुठे भेद अभेद अमंगळ आहे आणि कुठे भेदाभेद मंगळ आहे हे कळणं, हे धर्मध्वज कळणं आहे. विठ्ठल विठ्ठल कसं ते मुळात असं आहे की हा धर्मध्वज कळायचा म्हटलं तर आपल्या जीवनातली भेदभ्रांती जाणं म्हणजे धर्मध्वजाचं महत्व कळतं. वेदांत मी फार बोलणार नाही, पण थोडा बोलल्याशिवाय राहणार नाही. नाही बोललो तर मला झोप येणार नाही. तर थोडं सांगतो. विठ्ठल 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 सगळ्या दुःखाला आपल्या कारण काय आहे बघा. आपण प्रत्येकाचा विचार करा. थोडं 1 मिनिटाकरता अंतर्मुख व्हा आणि विचार करा आपल्याला काय नको आहे. उत्तर आहे आपल्याला 3 गोष्टी नको आहे. त्यात आपल्याला मर शब्द सहन होत नाही, 2 मूर्ख शब्द सहन होत नाही आणि 3 दुःख सहन होत नाही. पहिलं मर आपल्याला सहन होत नाही. अगा मर हा बोलून साहती मेल्यावर येते रडती असते जात न गणिती गहिंसपणे. काल परवा मी पाठ घेत होतो. विचार सागराचा आमचा पाठ चालला होता आणि 2-3 छोटी छोटी बाळं समोर खेळत होते. 3 वेळेला त्यांना सांगितलं, अरे बाळांनो इथे खेळू नका, जरा बाजूला जाऊन खेळा, आम्हाला पाठामध्ये विक्षेप होतो. पण लेकरं लेकरच असतात. ती पुन्हा पुन्हा यायची, पुन्हा ओरडायची, पुन्हा खेळ करायचा आणि मग ते पाठात विक्षेप झाल्याच्या नंतर थोडासा वैतागून मी उठलो. म्हटली कार्टी एकदाची मरे ना. ती म्हटली, महाराज तू मर ना, आम्हाला कशाला मारतोस. याचा अर्थ मरणं आणि जगणं याच्यातलं अंतर तरी त्या शेंबड्या कार्ट्याला कळतं का. पण मर हा बोल सहन होत नाही, कारण तत्वात आपण अमर आहोत म्हणून. अमर हा खरे की पहा खोटे हे नमना देह माझायचा मग बरोबरचा कळेल. आपण तत्वात अमर आहोत म्हणून मर शब्द सहन होत नाही. तसंच एखादी व्यक्ती मूर्ख असते पण त्यालाही मूर्ख म्हणणं सहन होत नाही. खरं मूर्खच असतो पण मूर्ख म्हणणं सहन होत नाही. आणि त्या गावात सगळीच तो मूर्ख असल्यामुळे सगळीच त्याला मूर्ख 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 मूर्ख. त्याचे कान पिकले. म्हटलं गाड्या ह्या गावातच राहायला नको, तो दुसऱ्या गावात राहायला गेला. जाता जाता त्याला तहान लागली. तहानेने व्याकुळ झाला. एक ओढा वाहत होता. ओढ्याच्या कडीला एक झरा होता. झऱ्यामध्ये पाणी पिऊ लागला. पण शेवटी हा कोण? मूर्ख. मग मूर्ख असल्याच्या नंतर माणसासारखं पाणी पिईल त्याला मूर्ख कसं म्हणतील. तो जनावरासारखं पाणी पिऊ लागला. असं गुडघे ठेवून हात ते घेऊन तोंड लावून पाणी पिऊ लागलं जनावरासारखं. लगेच 4 बाया मागून येत होत्या झऱ्याचं पाणी नेण्याकरता. त्यांनी पाहिलं ते म्हटले, बाई मूर्खच आहे. बाई मूर्खच आहे म्हटल्याच्या नंतर त्यांनी पाणी पिणं सोडून दिलं. पटकन वळाला. म्हटलं आमच्या गावात कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी फोन केला? नाही नाही तुम्हाला सांगितलंच कोणी? कसं काय कळालं? म्हटले म्हणजे काय कळायचं? नाही म्हटले मला मूर्ख म्हणतात ते तुम्हाला कसं काय कळालं? तुम्हाला कोणी सांगितलं? अरे म्हटले सांगायला कशाला पाहिजे, तुझं कृतीच सांगते, तुझं कर्मच सांगतं. पण त्या मूर्खाला तरी मूर्ख शब्द सहन होत नाही, कारण तत्वाचा तो ज्ञान स्वरूप आहे. आणि दुःख सहन होत नाही. अगदी फोटो काढताना सुद्धा एखाद्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले पाहिजे. हल्ली त्या कॅमेरामॅनला म्हणावं लागतं स्माईल प्लीज, जरा हसावं. म्हणजे हसणं फार मळूनच गेलेले मनुष्याच्या तोंडावर. आता वाजले की 12 आहे ना, त्यांचं तोंड बघून कीर्तन बंद करा असा प्रकार होतो. म्हणजे कायम फोडीली गौरी आयची दिसे तोंडावरी. प्रसन्नता कधी पाहायलाच भेटत नाही. ते स्वामी विवेकानंद भारत मात्याचा सुपुत्र म्हणतात. आपण कुणाला आनंद देऊ शकत नाही तर कुणाचा आनंद हिरवून घेण्याचा काय अधिकार आहे आपल्याला. किमान आपण चेहरा एवढा तरी प्रसन्न ठेवावं का कुणाला आपलं तोंड पाहिल्या पाहिल्या वाटू नये कुठून दुर्बुद्धी सुचली नाही याचं मुख आपल्याला पाहायला भेटलं. किमान एवढं तरी आपल्याला करता आलं तरी पुरेसं झालं. आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवलं पाहिजे, प्रसन्न राहिलं पाहिजे. आणि अगदी बघा ना, ते फोटो जरी काढला 4-2 फोटो मध्ये असा जरा विचित्र चेहरा दिसला उदासवाना तर तो म्हणतो नका नाही. जरा हसल्याला दिसला ना, खरं तर येतं हसल्याला मावळलेच असतं, पण तो म्हणतो एवढा ठेवा एवढा ठेवा. हे ना, अगदी ते आपण स्क्रीनला सुद्धा कोणता फोटो ठेवतो जरा प्रसन्न आहे.
म्हणजे दुःख मनुष्याला सहन होते. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जिरे. का सहन होत नाही याचं कारण तत्वतः आपण आनंद स्वरूप आहोत म्हणून आपल्याला दुःख सहन होत नाही. म्हणजे आपल्याला मर शब्द सहन होत नाही, आपण अमर आहोत. आपल्याला मूर्ख शब्द सहन होत नाही, आपण ज्ञान स्वरूप आहोत म्हणजे चिद्रूप आहोत. अमर आहोत म्हणजे सद्रूप आहोत, ज्ञान स्वरूप आहोत म्हणजे चिद्रूप आहोत. आणि दुःख सहन होत नाही, आपण आनंद स्वरूप आहोत म्हणजे सच्चिदानंद घन जे ब्रह्म आहे ते आपण आहोत. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. ब्रह्मरूप आहे पण मग मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. आणि मग आपली जी भेद भ्रांती आहे ती भेद भ्रांती जाणं हे खरं आपल्याला धर्म कळणं आहे. भेद भ्रांती काय करते? दुःख देते. सगळ्यात महत्वाची भेद भ्रांती म्हणजे जीव ब्रह्मविषयक असणारा भेद. तसे तर 5 भेद भ्रांती आहे. माझ्या बोटाकडे जरा बघा, थोडस एक 5 मिनिटं एकाग्र व्हा. फारसं जास्त वेदांत सांगणार नाही, थोडं एकाग्र व्हा. मी 3 बोट दाखवतो, या 3 बोटाला आपण 3 नावं देऊ. पटकन तुमची बोलण्याची जबाबदारी आहे. याला म्हणायचं जीव, जड आणि ईश्वर. पटकन बोला. चला, पहिलं बोट जीव, धन्यवाद. 2 जड आणि 3 ईश्वर. जीव, जड आणि ईश्वर याच्यात आपल्याला 5 भेद पाहिजे. किती? 5. हे पहिलं बोट काय? जीव. मोठ्याने बोला ना. जीव. 2 जड, 3 ईश्वर. पहिला जो जीव आहे ना त्याच्यातच म्हणायचं जीव जीवाचा भेद. दुसरं बोट काय? जड. त्याच्यात म्हणायचं जड जडाचा भेद. पहिलं बोट जीव, पहिला कोणता भेद झाला? जीव जीवाचा भेद. दुसरा बोट जड, दुसरा बोट भेद झाला जड जडाचा भेद. तिसरा याच्यात लावून घ्यायचा जीव जडाचा भेद. ठीक आहे, किती झालेत आता? बोला ना तुम्ही, नाराज आहात का काही? 3 झालेत. पहिला याला काय नाव दिलं आपण? बोला. जीव. 2 जड, 3 ईश्वर. पहिला कोणता भेद मग आता? जीव जीवाचा भेद. दुसरा जड जडाचा भेद. तिसरा जीव जडाचा भेद. आणि हे या बोटाचं नाव काय? ईश्वर. मग हे दोन्ही इकडे लावून टाका. जीव ईश्वराचा भेद आणि जड ईश्वराचा भेद. किती झाले? 5 भेद झाले. हे 5 प्रकारची भेदभ्रांती आपल्या दुःखाला कारण आहे. तर त्यातला पहिला भेद काय? जीव जीवाचा भेद. जीव जीवाचा भेद आपल्याला दुःख देतो. कसा? कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. त्याच अभंगामध्ये महाराज बोलतात, विष्णुवै जग वैष्णवाचा धर्म. कोणाही जीवाचा मत्सर घडू नये. आणि मत्सर घडतो का? द्वेष, मत्सर, कलह का घडतो? आपण एकमेकात भेद पाहतो म्हणून. तो एकमेकातला भेद गेला तर द्वेष मत्सर होणार नाही. द्वेष मत्सराद्वारे आपल्या जीवनामध्ये दुःख होणार नाही. पहिला भेद. पण तो कसा घालवायचा? थोडस बघा. अनेक घट आहेत, 100 घट आहेत. मोकळ्या मैदानामध्ये पौर्णिमेच्या दिवशी ठेवले. त्याच्यात 100 घटामध्ये पाणी भरून मोकळ्या मैदानामध्ये पौर्णिमेच्या दिवशी ठेवलं. शरद पौर्णिमेचा षोडश कलयुक्त असणारा चंद्राचं प्रतिबिंब प्रत्येक घटात वेगवेगळं दिसतं, हो की नाही? प्रत्येक घटामध्ये प्रतिबिंब वेगळं दिसतं का बिंब वेगळं असतं? प्रतिबिंब वेगळं दिसतं, बिंब एक असतं. तसं सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. म्हणजे सर्व शरीररूपी घट वेगळी आहेत. त्यातला अंतकरूपी जल वेगळं आहे. त्यात प्रतीतीला येणारा चिदाभास रूपी प्रतिबिंबही वेगळं आहे. म्हणजे प्रतीतीला यायला फक्त, पण बिंबात जे नानात्व नाही ते प्रतिबिंबात असेल कुठून? म्हणून बिंबरूप जीव एकच आहे हे पाहणं म्हणजे पहिला भेद घालणं. कोणता? जीव जीवाचा भेद. दुसरा म्हटलं तर आपण जड जडाचा भेद. हा जो जड जडाचा भेद आहे हा काय करतो? हाही दुःख देतो. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाद्वारा सुख दुःखाला हेतू होणारा हा जड जडाचा भेद आहे. मग अनुकूल प्रतिकूल ज्ञानाद्वारा सुख दुःखाला हेतू होणारा जो जड जडाचा भेद आहे तो भेद जरी दिसायला आहे तरी असायला नाही. वेदांतामध्ये वेदांत सुरू झाला रज्जू सर्प नाही आला तर वेदांत कधी पूर्ण होत नाही. वेदांतातला प्रसिद्ध दृष्टांत रज्जू आणि सर्प. नाथबाबा म्हणतात, शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. त्या रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, पण सर्पाचाच होतो असं नाही. कोणाला जमीन दुभंगली असं वाटेल, कोणाला भूरेष आहे असं वाटेल, कोणाला एखादा दंड पडलेला असं वाटेल, कोणाला बैलाचा दोर पडलेला वाटेल, कोणाला वाटेल बैलांनी मूत्रधारा विसर्जन केली, कोणाला काही कोणाला काही कोणाला काही. 10 जणाला 10 प्रकारचा भ्रम होईल. कोणावर? एका रज्जूवर. पण एका रज्जूवर 10 पुरुषाला 10 प्रकारचा जरी भ्रम झाला तर मूळ रज्जू एक का नाना? मूळ रज्जू एकच आहे. तसं या असणाऱ्या नामरूपात्मक याला माईक नाम आणि दिसणार रूप आहे. खाम नाम आणि दिसणार त्याचं रूप आहे. असे नामरूप जरी नानात्व वाटलं तरी त्याच्यात प्रकृती एकच आहे. ती प्रकृती अधिष्ठान ब्रह्मरूप आहे आणि ते ब्रह्म मीच आहे असं जर म्हटलं तर दुसरा भेद जातो. त्याचं नाव आहे जड जडाचा भेद.
तिसरा काय नाव दिलं आपण? जीव जडाचा भेद. हा जीव जडाचा भेद सुद्धा आपल्या दुःखाला कारण आहे. जीव जडाचा भेद आपल्या दुःखाला कारण कसा आहे म्हणाल तर आपल्याला जीव म्हणजे आपण आणि जड म्हणजे पंचविषय शब्द स्पर्श रूपरस गंध. ते आपल्याला भोग्य वाटतात, आपण भोगता वाटतो. भोग्य भोक्तृत्व भ्रांतीद्वारा जड जीवाचा भेद आपल्याला दुःख देतो. म्हणून तुकोबराय म्हणतात विषय ओढी भुलले जीव आतयाची कोण करले किंवा नुपजे नारायणी भाव पावणे ठाव नरदेह. म्हणून भोग्य भोक्तृत्व भ्रांतीद्वारा दुःख देणारा जो जीव जडाचा भेद आहे त्याच्यामध्ये जडाला निराभास नामरूप म्हणतात आणि जीवाला साभास नामरूप म्हणतात. बघा भिंतीचाच आरसाही बनतो, आपला क्षमा करा, पृथ्वीचाच आरसाही बनतो, पृथ्वीचंच भिंतही बनते. पण त्या भिंतीमध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसत नाही ना, आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं. पण जरी भिंतीमध्ये प्रतिबिंब दिसलं नाही ना आरशामध्ये प्रतिबिंब दिसलं तरी दोन्हीमध्ये पृथ्वीत्व एकच आहे. पृथ्वी जाती काय एकच आहे. तसं जीवाच्या ठिकाणी चिदाभास म्हणजे कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करण्याची योग्यता आहे. कारण अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित तत्वांशापासून बनलेलं अंतकरण असल्यामुळे ते चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करतं आणि जड प्रतिबिंब ग्रहण करत नाही. पण दोन्हीमध्ये असणारं तत्व मात्र ते एकच आहे. अधिष्ठान तत्व एकच आहे. आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. म्हणून जीव जडाचा भेदही संपला. आता हे दोन बोट याला काय नाव दिलं होतं? तिसऱ्या बोटाला आपण विसरलात का तुम्ही? काय? ईश्वर नाव दिलं. आणि या जीव ईश्वराचा भेद. हा जीव ईश्वराचा भेद काय करतो म्हणाल तर एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूलाच प्राप्त करून देतो. यह इह नाना एव पश्चितीच मृत्यू मृत्यू मापनोती अशी एक श्रुती आहे. जो या ठिकाणी नानात्व पाहतो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूलाच प्राप्त होतो. ती मृत्यू भ्रांती आपली जावी म्हणजे पुनरपि जननम पुनरपि जननी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपाया अपारे पाय मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. ही जन्म मरणाची परंपरा का प्राप्त झाली तर हा चौथा भेद पाहिला आपण जीव ईश्वराचा. आणि जीव ईश्वराचा भेद पाहिला तर तो आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचं दुःख देतो आणि हा एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूला आपण प्राप्त करतो. मग तुकोबराय नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोरा बहु थोरा वळशिया. की जन्म मरणाची भ्रांती घालवण्याकरता तिसरा भेद केला पाहिजे तो आहे जीव चौथा भेद जीव ईश्वराचा भेद. आणि जीव ईश्वराचा भेद कसा घालवायचा बघा. हे सगळीकडे व्यापक आहे. त्याला काय म्हणतो आपण? आकाश. बरोबर ना? सगळीकडे त्या आकाश कोठ्याने सर्वत्र आहे. ते काष्टातही आहे, लाकडातही आहे, खिळा ठोकला का जातो. आणि एखाद्या घनीभूत लोखंडातही आहे. पहार अशी घनीभूत असेल गज पहार पण ती एका बाजूला आपण तापवलं तर दुसऱ्या बाजूला उष्णता काही वेळाने आपल्याला चटका बसतो. मग ती उष्णता त्या टोकाची या टोकाला कशाद्वारा आली? मधल्या पोकळीद्वारा आली, अवकाशाद्वारा आली. आकाश सर्वत्र आहे. आगा आकाश के नाही उत्तर आहे सर्वत्र आहे. सर्वात आकाश आहे का आकाशात सर्व आहे? काही नाराज आहात का? सर्वात आकाश आहे का आकाशात सर्व आहे? आकाशात सर्व आहे आणि आकाशातच सर्व असल्यामुळे आकाश सर्वाच्या आत बाहेर असल्यामुळे सर्वात आकाशही आहे. बरोबर की नाही? मग असं असणारं जे आकाश आहे ते आकाशाला घटाची उपाधी लागली की घटाकाश म्हणतात आणि मठाची उपाधी लागली की मठाकाश म्हणतात. मग घटाची मठाची उपाधी लागलीमुळे घटाकाश मठाकाश दोन नाव आले आणि एक महाकाश आहे. मग महाकाशाहून हे घटाकाश आणि मठाकाश भिन्न आहे का एकच आहे? एकच आहे. तुम्ही म्हणाल पण वेगळे दिसतात ना. मग घट फोडा आणि मठ पाडा. माऊली म्हणतात अगा घटू जेवी फुटे ते तिचे आकाश लागे नीट वाटा लागे तरी भेटे एरवी काय चुके. घट फुटल्याच्या नंतर घटातला आकाश मठाकाश महाकाशाशी एकरूप होतं. पण नाही फोडला घट नाही पाडला मठ तरी ते आकाश महाकाश रूपच आहे. तसं अविद्यारूपी घट उपाधी लागली जीवाला आणि मायारूपी मठाची उपाधी लागली ईश्वराला आणि कुठलीच उपाधी नाही ते ब्रह्म आहे. आणि नाथबाबा हरिपाठात म्हणतात कल्पना अविद्या तेने झाला जीव माया उपाधी शिव बोली जेते. पण माया आणि अविद्या ह्या ज्या उपाधी आहे उपाधिगत भेद उपाधी बाजूला सारल्याच्या नंतर निमित्त अपाय नैमित्ती कशापी अपाय त्या उपाधी बाजूला गेल्या तर उपाधिगत भेद आपोआपच बाजूला जातो. म्हणजे जीव ईश्वराचा भेदही संपतो. आणि शेवटचा आहे कोणता? जड ईश्वराचा भेद. तर जडाला उपाधी निराभास नामरूपाची आहे आणि ईश्वराला उपाधी साभास मायेची आहे. पण साभास नामरूप आणि निराभास साभास माया आणि निराभास नामरूप हे दोन्ही उपाधी बाजूला सारले का मूळ ईश्वर तत्व एकच आहे. एको देव सर्व भूतेषु गूढः सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा.
अथवा बहुनयतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यः मिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत असं परमात्मा 10व्या अध्यायाच्या शेवटी बोलतात. मग या रूपाने पाहिलं तर या 5 प्रकारची भेदभ्रांती निवृत्त करणं हाच खरा वैष्णवाचा धर्म आहे. विष्णुमय जग आणि त्या धर्मध्वजाचं प्रतीक हा ध्वज आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आमचे साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा म्हणत असतात, मग भेद अमंगळ की अभेद अमंगळ, भेद मंगल की अभेद मंगल. तर बारकाईने 1 मिनिटा करता बघा, उपाधीमध्ये भेद आहे का अभेद आहे? काहीतरी बोला ना 1 मिनिटा करता. उपाधीमध्ये भेद आहे का अभेद आहे? मागे बसलेल्या माता त्यांची उपाधी स्त्रीची आहे, आपली उपाधी पुरुषाची आहे. मग ते आपण एकत्र बसून जमेल का वेगळंच बसलं पाहिजे? वेगळंच बसलं पाहिजे ना. उपाधिगत भेद तो पाळला पाहिजे. मग उपाधिगत भेद आहे आणि तिथे जर अभेद पाहू लागला अमंगल आहे. आणि उपहित त्यांच्यातला आत्मा आणि आपल्यातला आत्मा एकच आहे. ते आत्म्यात जर अभेद असताना भेद पाहू लागला तर अमंगल आहे. म्हणजे आत्म्यात अभेद आहे, तिथे भेद पाहत असेल अमंगल आहे. आणि त्यांची उपाधी आणि आपली उपाधी इथे भेद आहे, उपाधीत अभेद पाहत असेल अमंगल आहे. आणि मग भेदही मंगल आहे आणि अभेदही मंगल आहे. भेद मंगल कधी? उपाधीमध्ये भेद आहे ना, उपाधीत भेदच पाहणं. काय विंचू नारायण वंदावे दुरून शिवू नये. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवू नये. विंचवाची उपाधी, सापाची उपाधी, वाघाची उपाधी, मनुष्याची उपाधी, त्यांना आपण पशु म्हणतो, आपल्याला मनुष्य म्हणतात. पण उपाधिगत भेद आहे ना, ती उपाधिगत भेदच. तिथे जर तुम्ही त्या वाघाला, आपल्याला एकाला रामराम म्हणतात, वाघाला रामराम म्हणायला गेल्याच्या नंतर काम करेल ना आपलं. मग त्याला पिंजऱ्यातच ठेवा आणि दुरून दर्शन घ्यावा. कारण उपाधीत भेद आहे, तिथे भेद पाहायला पाहिजे, तो मंगळ आहे. पण त्याच्यातला ना आपल्यातला आत्मा एक आहे, तिथे अभेद पाहायला पाहिजे. असा अभेद पाहणं मंगल आहे. आणि या दोन्ही ठिकाणचं मंगलतेचं प्रतीक असणारा हा मंगल ध्वज आहे, तो आपल्या ठिकाणी आलेला आहे. आणि तो मंगल ध्वज पुरुषार्थ तुकोबाराने करून भगवान परमात्म्याकडनं प्राप्त केलेला असल्यामुळे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. आणि हाच पुरुषार्थ मुक्तिरूपी श्री वरण करण्याचा काय पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रेगाला भक्तिपंथी जगा देतो. किंवा आणखी काय आहे, या ब्रह्मत्वासीत पार्था सायुज्य आईची व्यवस्था, याचे नाव चौथा पुरुषार्थ गा. आणि चौपुरुषार्थ श्री भक्ती जैसी तीही त्यांनी प्राप्त केली. आणि सढळ मुक्त हाताने वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचारण नाम विठोबाचे हरिभजनीय धवळिले जग चुकविला लाग कळियात कळी काळाचा. म्हणून धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय केलं त्यांनी? जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या. जगत वाऱ्या हाती माप चाले सज्जनाते कीर्तिमुख त्याचे नारायण. बरेच लोक काय आहे, मनुष्याचा स्वभाव असा आहे, तो स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. हो की नाही? खरं सांगा बघू, आपण आपल्या दुःखाने जास्त दुःखी आहे का सगळ्यात समोरच्याचं बरं चालल्यामुळे जास्त दुःखी आहे? बरोबर का ना? सामान्य जीवाची स्थिती काय, तो स्वतःच्या दुःखाने जास्त दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी आहे. आणि त्याच्या पुढचं बोलतो, तो व्यक्तिगत स्वतःच्या सुखाने जास्त सुखी नाही, दुसऱ्याच्या दुःखाने जास्त सुखी आहे. आणि संतांचं याच्या विपरीत आहे, ते दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी आहे, दुसऱ्याच्या सुखाने सुखी आहे. आणि मग असे असणारे तुकोबरायाची कीर्ती ज्या वेळेला त्या रामेश्वर भट्ट वाघुली करापर्यंत गेली, म्हटलं हे काय वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते वेदाचा तो अर्थ आमासित राहावा एराणी वाहवा भार माता. कीर्तन काय करतो ब्रह्म सत्यम जगन मिथ्या सांगतो. आणि वेदातलं संस्कृत भाषेतलं तत्वज्ञान मायबोलीमध्ये मराठी भाषेमध्ये जगाला सांगतो. हे त्या ताहडी केली त्या कोणी मंबाजीबू आहे. आणि रामेश्वर भट्ट वाघुलीकराकडे ते कानावर गेले. रामेश्वर भट्टांनी पत्र पाठवलं, तुकोबराय लागोलाग तिथे गेले. वैष्णव मुनिजन विप्राचा सन्मान करावा आपण घेऊ नये. आणि रामेश्वर भट्ट वाघुलीकराने तुकोबरायला सांगितलं, का हो हे काव्य का करता? कोणी सांगितलं तुम्हाला हे करायचं? तुकोबरायाने सांगितलं, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी सिकविता धनी वेगळाची क्षराक्षरा वेगळा तुका होऊन निराळा पाही निगमकळा बोले विठ्ठल प्रसादे. तो पांडुरंग परमात्मा माझ्याकडनं बोलून घेतो. नामदेव केले स्वप्न माझी जागे सवे पांडुरंगी येऊन या. सांगितले काम करावे कवित्व वावुगे निमित्त बोलू नये. परमात्म्याची आज्ञा आहे. म्हटले आता इथून पुढे करायचं नाही. तुकोबरा म्हटले नाही करणार. भूदेव तुम्ही भुतुळीचे देव प्रत्यक्ष तुमची आज्ञा प्रमाण, पण झालेलं काय करू? म्हटले त्याला गोटे बांधा नदीत बुडून टाका इंद्रायणी. तुकोबराने त्यांची आज्ञा घेतली, बुडून टाकलं. पण लोक मात्र मग विचित्र आहे. ते म्हणायला लागले देव ना संसार तुका दोहीकडे चोर. तुकोबराला लोक बोलायचा थोडा खेद वाटला, कारण देवा हे मी माझ्या प्रेरणेने केलं नाही, तू करायला लावलं, मग तूच बुडायला लावतो असं का रे? तुकोबराने धरणं घेतलं, निश्चक्र 13 दिवसाचं अनुष्ठान केलं. आणि गंगाराम मवाळ यांनी धावत जाऊन पाहिलं, त्या वह्या वर आल्या होत्या. म्हणून म्हणतात जळी दगडासहित वह्या तारी येल्या जैशाला.
मात्र या घटनेद्वारा 80% टोनगे जागेवर आले. म्हणजे जे तुकोबरायला मानत नव्हते त्यांना तुकोबरायचं महत्व कळालं, पण 20% टोनगे तरीही जागेवर आले नाही. ते शिंग हलवतच होते. त्या 20%मध्ये रामेश्वर भट्टही होते. त्याच 20%मध्ये चिंतामणी देवही होते. त्याच 20%मध्ये तो अंगडचा फकीर होता. अशी बरीच माणसं होती. पण रामेश्वर भट्ट ज्या वेळेला ते तुलना केली, मी सुरुवातीला प्रमाण तिथून दिलं चुकीचा तुलनेशी, त्यावेळेला ते जागेवर आले. मग न घडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार, मागे रामेश्वर रामचंद्रा. नंतर रामेश्वर भट्ट तर जागेवर आल्याच्या नंतर तो अंगडशा फकीर तो म्हणतो, राम तुकाराम दो नाम एक अंग, उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. त्या अंगडच्या फकीराला चिंतामणी देवाने पीठ भरण्याचा प्रयत्न केला. त्याचा कटोरा सगळ्याला माहिती, भरदे कटोरा मेरा, भरदे कटोरा. पण त्याचा कटोरा काही भरला नाही, कोठार खाली झालं. मग त्याचं गरजला, इस वक्त इस दुनिया में ऐसा कोई भी मई का लाल नाहीये फकीर का कटोरा भर सके. तुकोबरायच्या कीर्तनात एक टाळकरी त्यांनी ऐकलं, त्याचं टाळकं हल्लं. म्हटलं, हे फकीरड्या काय बोलला, तुझा कटोरा भरणार नाही? अरे म्हटले, देहूला जा, तुझा कटोरा तर भरल पण तुझी जिरल पण. आमच्या मारुती बाबांचं वाक्य आहे. तो आला देहूला, भरदे कटोरा मेरा, भरदे कटोरा, साई का कटोरा भर दो. तुकोबराय घरी नाही. तुकोबरायची लाडकी लेक ती काय भागीरथी, ते जात्यावरचं थोडं पीठ घेतलं ना, आई ग मी फकीराला देते म्हटली. निघाली जिजाऊ, म्हटली वा वा, कार्टी बिलकुल आईवर गेली. कमवून तर काही आणत नाही, पोटाची खळगी भरण्याकरता 4 घरावून आणलेलं मी धान्य, त्यातलंही दान धर्म करायला मोकळी. कमवून आण, हे काढून घेतलं ते पीठ रागे रागे. ती धावत गेली, म्हणू लागली, बाबा माझ्या हाताला थोडंसं पीठ चिकटलेलं, एवढं घेतं का? आई काही आणून देत नाही. आता तो फकीर बोलायला लागला, खंडोगणित धान्य ओतलं त्या चिंतामणीने, कटोरा बुडाचा वर आला नाही. शिंबडी कोरमाला चिकटलेल्या हाताला पीठ वाढते, पण जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला. लहान मुलं निरागस असतात. त्या फकीराचा भावनेच्या भरात कधी कटोरा समोर गेला, त्याला कळाला नाही, बेटा दाल इसमे टाक म्हटले. तुकोबरायची लेक आहे महाराज ती. तुका म्हणे पोते देवी भरली नव्हे रीते. ती हात झटकायला लागली. आमचे मारुती बाबा सांगतात, कटोरा भरला, पीठ खाली सांडायला लागलं, घोट्यापर्यंत, पिंढऱ्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, छातीपर्यंत, कंठापर्यंत फकीर उभा पिठात गाडला गेला. आणि मग तो म्हणतो, वा तुकोबा, धन्य तुकोबा, क्या तुकोबा. ती म्हणली, अबे पगले माई, तुकोबा नाही, तुकोबरायची लाडली भागीरथी हो. तो म्हणू लागला, तुकोबरायची लेक जर आपल्याला पिठात गाडू शकते तर तुकोबराय काय करू शकतात? त्यालाही तुकोबरायचं महत्व कळालं. अशी तीही लोक जागेवर आली. आणि मग जागेवर येऊन थांबली नाही. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीचे केले, न त्यागिते दिव्य लोकाची नेली. आणि म्हणून रामेश्वर भट्ट शेवटी लोकांना सांगतायत, काय म्हणतात, मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा, दूजा तुका विष्णु हे दूजा, हो तुका विष्णु हे दूजा, तुका विष्णु हे दूजा. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, तुका विष्णु जाने केरा पुरुषान केरा पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला जेने केला जेने केला
म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. रामेश्वर भट्टाने जगद्गुरु तुकोबरायाची परीक्षा घेतली. मोठी लोक खरंच मोठी असतात. मोठ्या लोकाला ज्या दिवशी एखाद्याचं मोठेपण कळतं त्यावेळेला ते छोटेपणा घ्यायला मागे पाहत नाही. चांगदेव महाराजाला ज्ञानोबरायाचं मोठेपण कळालं त्यावेळेला आले लोटांगडी चांगदेव. तसं रामेश्वर भट्ट दशग्रंथी पंडित आहे, पण तुकोबरायाचा महानपणा कळाल्याच्या नंतर इतकी लहान झाले. जगद्गुरु तुकोबरायाच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी झाले. तुकोबरायाचं सत्शिष्यत्व त्यांनी स्वीकारलं आणि तुकोबरायाची महत्वी यावत आयुष्य जगाला सांगितली. आणि आजही ते म्हणतात, अगदी स्वतःच्या बाबतीत रामरायाला बोलतात, न घडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार मागे रामेश्वर रामचंद्रा. आणि काही जाणत्या लोकांना सांगतात का म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा द्विजा रामेश्वर भट्ट म्हणे काय म्हणे तुका विष्णू दुजा नाही. अहो, ज्याला कुठलीच उपाधी नाही त्याला ब्रह्म म्हणतात. ज्याला शुद्ध सत्वती मायाची उपाधी लागली त्याला विष्णू परमात्मा म्हणतात. आणि ज्याला तुमची आमची करुणेची उपाधी लागली त्याला तुकोबराय म्हणतात. आणि करुणा उपाधी, शुद्ध सत्वात्मिका माया उपाधी वास्तव अभेदाची लाभहानी उपाधी भेद करत नाही. म्हणून तुकोबराय आणि विष्णू दोन नसून ते एकच आहे. अशा तुकोबरायचं तुम्ही नामचिंतन करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या, असं नाथबाबा आपला रामेश्वर भट्ट तुम्हा यच्च्यावत भाविकाला सांगतात. असो, यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीम कालम मतीम अनतिक्रम्य या पद्धतीने हा आरंभाची मंगलाचरणाची सेवा असल्यामुळे मंगल असणारं संतांचं नाम घेऊन त्या नाम महिमा तुकोबरायाच्या नामाचं महती प्रतिपादन करणारा रामेश्वर भट्टाचा 4 चरणाचा हा जगप्रसिद्ध अभंग घेऊन काहीच चिंतन करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जे काही आपल्या अंतकरणाला भावला असेल, शास्त्राचा अपसिद्धांत करणारा नसेल, ते सर्व माझ्या परंपरेचं आहे. आपल्याला सर्वाला कल्पना आहे, आपल्या महाराष्ट्र सारस्वतामध्ये अशी एक अभिनव अलौकिक संस्था आहे का जिथे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही आणि मरणमारी विद्या देतात. पोटभरी विद्या तर कुठेही भेटते, पण मरणमारी विद्या देणारी संस्था म्हणजे गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेतला मी एक विद्यार्थी आहे. ते सर्व गुरुजनांचं हे ज्ञान आहे. आणि विशेषत्वाने माझे सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा यांच्या समोर बसून काही ऐकलं, त्यातले काही 4 शब्द आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे आपल्या अंतकरणाला भावला असेल ते गुरुजनाचं म्हणून ग्रहण करा, चुकीचं असेल माझ्या पदरी टाका, त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. पुनश्च एकदा बहुसंख्येने असणाऱ्या माझ्या माता भगिनी, आपण ज्येष्ठ नागरिक, सर्व असणारे दोन्ही बाजूची बालगोपाळ मंडळी, टाळकरी, मृदंगवादक, गोड असणारे सामुश्रीवाले, रामदास महाराज असतील, आमचे आकाश महाराज असतील आणि आपण सर्व श्रोते मायबाप असतात, सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान भगवान राजांच्या चरणी हे शब्द समर्पित करून चिंतन सेवेला पूर्ण विराम. एकदा वर हात करा आणि आपण वेळ भरपूर झालेला आहे, पुढे जेवणही करणं आहे. तिन्ही भजन आपण एकदा ठेवू, सगळ्यांनी बोलायचं मात्र. रुबार कुमार माऊली